20 घरगुती उपाय. 1. कांदा कापण्यापूर्वी कच्च्या बटाट्याची साल चाकूच्या टोकाला लावा. कांदा कापताना अश्रू येणार नाहीत. 2. चायपत्ती वापरण्यापूर्वी 10 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा आणि नंतर चहा करा. चव वाढेल. 3. तांदळाच्या पिठाचे पापड बनवताना त्यात थोडासा साबुदाणा टाका. तो अधिक स्वादिष्ट होईल. 4. जर तुम्हाला ब्रेड मोकळेपणाने कापता येत नसेल तर तुम्ही सुरी थोडी गरम करून तुमच्या इच्छेनुसार ब्रेड कापू शकता. 5. गहू दळताना त्यात काही मेथी दाणे, मूग डाळ, सोयाबीन, राई किंवा काळी हरभरा डाळ टाका. यामुळे चपाती खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट होईल. 6. भरलेले पराठे पीठ मळताना त्यात थोडे बेसन घालावे. पराठे कुरकुरीत आणि चवदार होतील. 7. कढी बनवण्यासाठी दही आंबट होण्यासाठी दह्यात मीठ घालून दही होऊ द्या. 8. हिवाळ्यात दह्याचे भांडे पीठ किंवा तांदळाच्या डब्यात 5 ते 6 तास ठेवा आणि दही घट्ट होईल. बेसनाचे पकोडे बनवताना त्यात थोडे ब्रेडचा चुरा कुरकुरीत होतील आणि तळण्यासाठी तेल कमी लागेल. 12. खीर तयार करताना त्यात थोडासा गूळ घातल्याने खीरचा रंग सुधारतो आणि गोड सुगंध येतो. 13. शेंगदाण्याची बर्फी बनवताना थोडं तीळ कुटून मिक्स करा. बर्फी अधिक रुचकर होईल. 14. जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये. तहान लागल्यास लिंबू किंवा ताक मिसळून प्यावे. 15. सांबार बनवताना डाळीत थोडेसे मेथीचे दाणे टाका आणि सांबार 24 तास खराब होणार नाही आणि गॅसही तयार होणार नाही. 16. केक ॲल्युमिनियम फॉइलमध्ये चांगले बनवले जातात म्हणून केक नेहमी ॲल्युमिनियम फॉइलमध्ये बनवा. 17. ओव्हन पुन्हा पुन्हा उघडू नका. यामुळे केक मध्येच बुडेल आणि स्पंज चांगला दिसणार नाही. 18. काजू हलक्या हाताने कोमट पाण्यात धुवून कोरडा करा. तुपात किंवा तेलात टाकल्याने तूप काळा नाही बनणार. 19. घट्ट जाम मऊ करण्यासाठी 2 चमचे उकळत्या पाण्यात घाला आणि ढवळून घ्या. 20. मुरंबासाठी पाण्यात चिमूटभर मीठ टाकल्यास मुरंबा चवदार आणि साखर कमी लागेल आणि तो जास्त दिवस टिकून राहील. धन्यवाद.